नमस्कार मंडळी. आता बाहेरनं टोमॅटो केचप आणण्याची अजिबात गरज नाही. आपण एकदम सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकतो आणि तयार केल्यानंतर अजिबात 1 ते 2 महिना हा टोमॅटो केचप खराब होणार नाही. त्याच्यासाठी 1 किलो प्रमाणात टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून घ्यायची मिठाच्या पाण्याने आणि कॉटनच्या रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायची. पुसून घेतल्यानंतर छान अशा मोठ्या तुकड्यांमध्ये टोमॅटो कापून घ्यायचं, कारण आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत, त्याच्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतो. आता पटपट इथे मी टोमॅटो कापून घेतलेले आहे. तुम्ही जर कढई किंवा पातेल्यात करणार असाल तर एकदम बारीक असे तुकडे करून घ्या, म्हणजे टोमॅटो पटकन असा मऊ होईल. पण आज आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत, त्याच्यामुळे आपला टोमॅटो केचप झटपट असा तयार होईल. त्याच्यासाठी कापून घेतलेली सगळी टोमॅटो घालून घेतली. नंतर एक छोटा कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, या पोटलीत मी लवंग, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र आणि जावित्री घालून पोटली बांधून घ्यायची आणि कॉटनचाच कपडा घ्यायचा आणि पांढऱ्या रंगाचाच घ्यायचा, इतर कुठल्याही रंगाचा वापरायचा नाही. नंतर 2 चमचा पाणी, अर्धा चमचा मीठ घालून कुकरला 2 शिट्या करून घ्यायच्या. कुकर पूर्ण गार झाल्यानंतरच झाकण उघडायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालून फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची. फाईन प्युरी जरी तयार केली ना, तर आपल्याला हे गाळून घ्यायचं, कारण एवढी मेहनत करतोय आपण, तरी ही छोटीशी मेहनतसुद्धा आपल्याला करून घ्यायची. म्हणजे पूर्णपणे टोमॅटोची प्युरी चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं. तयार केलेली पोटली आपण काढून घेतलेली पुन्हा एकदा घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता टोमॅटो केचप करताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे हीच असते, की टोमॅटो केचप ज्यावेळी शिजवतो त्यावेळी आपला जो टोमॅटो केचप आहे ना, तो इकडे तिकडे उडतो, म्हणजे अंगावर याचे शिंतोडे उडतात. त्याच्यामुळे काळजीपूर्वक करा आणि ताटली झाकून हे करून घ्यायचं आहे. 1 किलो टोमॅटोसाठी साधारण 4 ते 5 चमचा साखर पुरेशी होते. अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. छान असा टोमॅटो केचप बघा घट्टसर होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे आणि आपला टोमॅटो केचप तयार आहे. पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना, खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करून नक्की बघा.